कुडाळमध्ये राणे हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत महाराष्ट्रासह गोव्याच्या हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। पहाटे 5 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली। 5, 10, 16 व 21 किलोमीटर अशा स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी आमदार वैभव नाईक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत सिंधुदुर्गासह रत्नागिरी, मुंबई, पुणे व गोवा येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या निमित्ताने संपूर्ण कुडाळ नगरीला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालं होतं। नमस्कार। आज जी 13 जुलै रोजी संपन्न झालेली कुडाळ मान्सून रन ही देशासाठी पूर्ण देशातून त्याच्यासाठी स्पर्धक आले होते आणि एकंदरीत 1200 स्पर्धक होते। 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 16 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। याच्यामध्ये एज कॅटेगरी वाईज देखील बक्षिसे देण्यात आली होती। ओपन कॅटेगरी 45 to 55 एजमध्ये पुन्हा मेल फिमेल, 55 to 65 मेल फिमेल कॅटेगरी आणि मोर दॅन 65 मेल फिमेल कॅटेगरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षिसही देण्यात आली। राणे हॉस्पिटल आणि त्यांचे सहकारी यांनी ही जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी सहभाग घेतला ती बघता लोकांना जे अपेक्षित असतं आणि ज्यावेळी ते घडतं त्यावेळी लोक त्याला प्रतिसाद देतात। त्याचा अनुभव आजच्या या निमित्ताने आला आणि आरोग्याची काळजी घ्यावी ह्याची कार्यशाळा घेण्याबरोबरच त्या कार्यशाळेच्या बरोबर जेव्हा खऱ्या अर्थाने मान्सून रन घेतली जाते तर त्यामध्ये आरोग्याची काळजी हा एक जो आपण नेहमी म्हणतो किंवा घेतली पाहिजे म्हणतो, तर त्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, तर असं नसून ती कशा पद्धतीने घ्यायची त्याचा हा एक भाग म्हणून लोकांसमोर आला आणि त्याबद्दल मनापासून राणे हॉस्पिटल आणि त्याच्या सहकाऱ्यांना धन्यवाद। कुडाळ मान्सून रन 2025 या सेकंड एडिशनमध्ये मुख्य प्रायोजक होते राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ, सहप्रायोजक रोटरी क्लब ऑफ कुडाळ होतं। त्याचबरोबर इतरही वेगवेगळे कुडाळ सायकल क्लब, सायक्लिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग, त्यानंतर IMA संपूर्ण टीम ही सगळी हे होत असताना 1200च्या वर यावर्षी जेव्हा रजिस्ट्रेशन झाली त्याचा दुसरा फायदा असा झाला की स्थानिक कोकण पर्यटनाला सुद्धा त्याची मदत मिळालेली आहे। कारण 550च्या वरती जे जिल्ह्याबाहेरील रनर आलेले होते ते गेले 2 दिवस कुडाळ आणि कुडाळ परिसरामध्ये हॉटेल्समध्ये थांबलेले होते। याचा अर्थ या मॅरेथॉनचा इतरसुद्धा व्यावसायिकांना एवढा फायदा झालेला आहे की या माध्यमातून कोकण पर्यटनसुद्धा हा खूप मोठा महत्त्वाचा फॅक्टर या मॅरेथॉनच्या विषयावरनं पडणार आहे। आणि म्हणूनच टीम KMRच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये यंदा 1200वरती थांबवण्यात आलं, परंतु पुढच्या वर्षी हाच टप्पा मगाशी सांगितल्याप्रमाणे 5000च्या क्रॉस करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पर्यटनाचाच विषय हा आम्ही पुढे घेऊन ही मॅरेथॉन पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या प्रेरणेने आयोजित करणार आहोत। धन्यवाद।